प्रवचन रूपी सेवा माझं पामराकडे आली, त्याबद्दल मी स्वतःला मत भाग्यवान समजतो. वास्तविक पाहता भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. हो, साधी गोष्ट नाही महाराज. परंतु आलं वाट्याला वेडे वाकडे बोल. हो, जसं येईल तशी ती सेवा भगवंताची मला करता येईल. माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुमच्या प्रतती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन. धर्माची ग्लानी होते, अधर्माची शीग चढते आणि त्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण जगाचा करता, करविता, निर्मिता काय असेल नसेल ते काही सगळं काही भगवान गोपाल कृष्ण. त्या भगवान गोपाल कृष्णाचा आजचा प्रगट दिन आणि तदनिमित्ताची ही सेवा. भगवंत किंबहुना ईश्वर, परंतु विचार जर केला तर भगवान गोपाल कृष्ण हे परिपूर्ण अवतार आहे, परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गोवळिया घरी. त्याही वेळेस तात्कालिक प्रसंगाची असा निर्माण झाला होता की धर्माला ग्लानी आली, अधर्म सीमेला पोहोचला होता आणि भगवंताची विनंती करून भगवंताला अवतार घेण्याला भक्तांनी, संतांनी, किंबहुना देवतांनी, मनुष्यगणांनी सर्वांनी एकत्र येऊन भगवंताची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर भगवंताने अवतार घ्यायचं कबूल केलं. भगवंताने स्वतः कबुली दिली की मी इथे जन्म घेत आहे, तुम्ही घाबरू नका. धर्माची ग्लानी, धर्म संस्थापन या करिता मी इथे अवतार घेणार आहे. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा घ्यावया कारण, अवतार तुम्हा घ्यावया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा घ्यावया कारण, अवतार तुम्हा घ्यावया कारण. उतरया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, उतरया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, उतरया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. जगद्वांचा उद्धार करण्याकरता जे जड आहे, जे जीव आहे, ही जी सृष्टी आहे आणि सृष्टीची निर्मिती भगवंताने स्वतःच नारायणाने नर आणि त्याचा आयन, नराचं आयन नारातून म्हणजे पाण्यातून, म्हणून त्यांना नारायण म्हटलेलं आहे. नराचं आयन झाला आणि
आणि नराचं आयन म्हणजे नारायणाचं आयन झालं, भगवंताच्या स्वरूपाचं प्रकटीकरण झालं, भगवंत प्रकट झाले आणि भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. भगवंताने फक्त स्वतःच्या स्वरूपाला प्रकट करून ब्रह्म विष्णू महेशांना कामं दिली आणि त्यांनी आता ब्रह्मदेवाने निर्मिती करायची म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं? मनुष्य सृष्टीची निर्मिती, त्याच्या अगोदर प्राण्यांची निर्मिती केली. थोडक्यात भाग सांगायचा म्हणजे की भगवंताने सुरुवातीला ब्रह्मदेवाला निर्माण केला आणि ब्रह्मदेवाने स्वतःच्या स्वरूपाकडे बघून एक पुरुष निर्माण केला. पुरुष निर्माण केला, परंतु पुरुषाच्या नंतर या पृथ्वी तलावरती मनुष्य योनीची वाढ व्हावी, वृद्धी व्हावी, विकास व्हावा आणि म्हणून स्त्रीची निर्मिती. ज्या दिवशी पुरुषाची निर्मिती भगवंताने केली त्या दिवशी भगवंताला किंबहुना ब्रह्मदेवाला शांत झोप आली होती. महाराज, नवे नवे ज्या पुरुषाची निर्मिती झाली, जो पुरुष मोठा झाला किंबहुना नावारूपाला आला, त्या पुरुषाला सुद्धा शांत झोप लागली. परंतु ज्या वेळेस त्याने वंशवृद्धी करता ब्रह्मदेवाने स्त्रीची निर्मिती केली त्यावेळेस तो स्वतःही शांत झोपू शकला नाही आणि त्या पुरुषालाही शांत झोप मिळाली. ब्रह्म विष्णू महेश यांची निर्मिती पुढे कालांतराने झाली आणि सृष्टीचा विस्तार झाला. विस्तार पावलेल्या सृष्टीमध्ये जसं मनुष्य निर्माण झाले, स्त्री पुरुष निर्माण झाले, क्षत्रिय वैश्य ब्राह्मण शूद्र आदी वर्ण निर्माण झाले, सृष्टीचा व्यापार सुरू झाला आणि सृष्टीचा व्यापार सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस इथे अराजकता त्रास देणारे व्यक्तिमत्व ज्यावेळेस निर्माण झाले त्यावेळेस त्यांना संपवण्याचं कार्य, त्यांना नष्ट करण्याचं कार्य करण्याकरता भगवंताला स्वतः यावं लागलं आणि त्यातूनच भगवंताचे अवताराच्या राशी तुहा उभा विठेवरी अनेक अवतार, नवे नवे अनंतावतार घेशी भक्ता कारणी कनवाळू कृपाळू दिनाला घे उद्धरणे. चक्रदास महाराज नावाचे एक कवी आहे निफाड तालुक्यामध्ये. त्यांच्या गावाचं नाव माझ्या आता लक्षात येऊ नाही राहिलं. होता धर्माची ग्लानी, होता धर्माची ग्लानी, होता धर्माची ग्लानी, होता धर्माची ग्लानी. अवतार घेतो चक्रपाणी, 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 अवतार घेतो चक्रपाणी. होता धर्माची है गाणी, होता धर्माची है गाणी, धर्माची है गाणी, होता धर्माची है गाणी. अवतार घेतो चक्रपाणी, 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 अवतार घेतो चक्रपाणी. भगवंताचं प्रकट झालं. त्रेतायुगामध्ये दत्तात्रेय प्रभूंच्या रूपाने भगवंत प्रकट झाले आणि कलियुगामध्ये चक्रधर स्वामीच्या रूपाने भगवंताने लीला केली. चांगदेवराव चक्रपाणी प्रभू जे पंचकृष्ण महानुभाव संप्रदायामध्ये म्हटले जातात
ते पंचकृष्ण भगवान गोपालकृष्णाचे अवतार मानले जातात. कारण जगाच्या कल्याणा संताच्या योगी देह कष्टविती परोपकारे. भगवंताला वास्तविक पाहता स्वतःच्या स्वरूपाला प्रकट करायचं, लहान व्हायचं, मोठं व्हायचं, नंतर राक्षसांना मारायचं आणि नंतर धर्माचं संस्थापन करायचं, हे भगवंता